जोडी संघर्ष टीम यांच्याकडनं पाठवलेली आहे आणि चला पंच सामना चालू करायचा आहे. पंचांच्या भूमिकेत राहुल, त्यानंतर विष्णू पाटील. अप्रतिम सुरुवात. पहिली मॅच, पहिला चेंडू. स्पर्धेचा पहिली मॅच, पहिला चेंडू आणि गोलंदाजी मार्कवरती ॲक्शन मध्ये आपल्याला भेटतंय रोनित शिंदे. अंपायर राहायचंय. चला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. पहिला बॉल. अप्रतिम अशी गोलंदाजी झाली. एकच धाव असेल. सुरुवात चांगली झाली आहे संघर्ष टीमची. श्री गणेशा झालाय एक चेंडूवरती एक धाव. पहिले 3 षटक पॉवर प्लेचे असतील. दोन चेंडू एक धाव. अप्रतिम टॅपच्या स्वरूपात, परंतु एकच धाव. 3 चेंडू 2 धावा. पहिल्या षटकाचे 3 चेंडू बाकी आहेत. तीन चेंडू 2 धावा. एकच धाव. 4 चेंडू 3. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव. अप्रतिम टॅपच्या स्वरूपात धनंजय पाटील आहेत तिथे, कॅप्टन आहेत स्वतः या टीमचे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. 5 चेंडू 4 धावा. टॅपच्या स्वरूपात हा बॉल जाईल सीमा पार. सागर भैरेच्या बॅटमधून आला चौकार. नक्कीच शुभ सन्मान बाकी राहिले ते आपण कॅरी करूया. उपस्थित मान्यवर महेशदादा पाटील यांचा शुभ सन्मान मंडळाच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक असे आभार मानतो. वेळात वेळ काढून बहुमूल्य अशी उपस्थिती. वैभवदादा पाटील सर्व टीम आपले पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. दोन मिनिटं मॅच थांबावी पंच. नक्कीच यापुढील अपडेट आपल्याला सिद्धेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पंचांचा इशारा असेल नो. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावरती धावा लागल्यात त्या. एक धाव. स्कोर 11 धावा. एक धावाने धावफल पुढे सरकताना धावपलकावरती धावा लागल्या त्या 12. तीन चेंडू 12 धावा. चार चेंडू 13 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अप्रतिम असे क्षेत्ररक्षण आशू यांचे.
डॉट चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. हाही चेंडू डॉट. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 13. उर्वरित पॉवर प्लेचं एक षटक बाकी आहे. अजून कित्येक धावाचा डोंगर उभा करू शकतात. अप्रतिम फलंदाजी चालू आहे सागर बहिरे आणि अफसर यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. पहिल्या इनिंगचा खेळ चालू झालेला आहे. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. एक धाव. नऊ चेंडूची सांगता. धावफलक पुढे सरकताना धावफलकावरती धावा लागल्या त्या 15. डॉट चेंडूची सांगता. अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. एक धाव. धावफलक पुढे सरकताना धावफलकावरती धावा लागल्या त्या 16. एक धाव. 17 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 17 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आटाळी प्रीमियर लीग 2026 परवा 8वी आणि पहिलीच मॅच सुरुवात झालेली आहे आजपासून. अप्रतिम टॅपच्या स्वरूपात तितकेच चांगले क्षेत्ररक्षण जगदिले यांच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागल्या ते 17. रोज शेवटचा चेंडू. एक धाव. पॉवर प्लेचे 3 षटक झाले आहेत आणि धावफलकावरती धावा लागल्या ते 18. 18 चेंडू 18 धावा लागलेल्या आहेत. आणि आता गोलंदाजी मार्कवरती विश्वास दाखवलाय अशू सिंग. अप्रतिम खेळाडू आहे. ओरम असो अंडरम असो त्याची वर्णी लागते अटाली कोलीवाडा या संघातून. चौथं षटक. धन्यवाद उपस्थित मान्यवर मारुती गुटराम पाटील साहेब आणि रमणलाल पाटील साहेब. वेळात वेळ देऊन आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे हे उपस्थित मान्यवर पुनश्च मनपूर्वक आभार मारुती गुटराम पाटील साहेब तसेच चव्हाणलाल राजाराम पाटील साहेब. हा चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण सुशांतच्या माध्यमातून अटॅकिंग मोड मध्ये सागर बहिरे चाललेले आहेत. 2 चेंडू 20. 3 चेंडू 21 धावा. शेवटचा 3 चेंडू बाकी आहे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलेले सागर बहिरे यांना थोडीशी शांत सुरुवात चालू आहे. अप्रतिम सुरुवात. अप्रतिम क्षेत्ररक्षण धनंजयच्या माध्यमातून आणि 4 चेंडू 22 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि शेवटचा चेंडू बाकी आहे आशू सिंग यांचा.
4 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 22. 5वं षटक सुशांत याला विश्वास दाखवलाय आणि पहिला चेंडू 9च्या स्वरूपात सुरुवात झालेली आहे. टॅप डॉट चेंडूची सांगता. आयोजकच्या नियमानुसार आपल्याला विनंती की एका ॲक्टिव्हवरती ग्रुप आलेला आहे. तीन चेंडू 24 धावा. विनायक पाटील, आयोजक विष्णू पाटील यांनी तुम्हाला स्टेजवरती बोलवलं आहे. आणि अख्ख्या आयोजक बोलतायत आम्हाला अख्ख्या APL मध्ये टी शर्ट त्यांचं फुल आहे, म्हणजे फुल टी शर्ट त्यांना खूप आवडतात. 5 चेंडूंचा खेळ झालाय. अप्रतिम शॉट आणि बॉल जाईल सीमा पार. अक्षरच्या बॅट मधून आलेला चौका. सागर भगत पण आपल्याला खूप मेहनत घेताना दिसत आहेत, कारण की ही प्रीमियर लीग आपल्याला सक्सेस करायची आहे. त्यांच्या माध्यमातून कुठलंही डिप्रेशन दिसत नाही चेहऱ्यामधून. एक खूप चांगली हसी सगळ्या पोरांना एकत्र घेऊन आपल्याला कार्यक्रम पार पाडायचा 1 महिन्याचा. सगळ्या टीमनी सपोर्ट करायचा आहे. प्रीमियर लीग चालू झालं आहे. अंपायरला कोणी नाही बोलायचं ना, बिंदास निर्णय द्यायचे. अप्रतिम सुरुवात झाली आहे. सागर भैरे तडाख्याच्या स्वरूपात दिसत आहेत. डॉट चेंडूची सांगता. एक धाव फलक पुढे सरकताना सागर भैरे यांनी 100 रन मारले. विष्णू पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सागर भगत यांच्याकडनं पण 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चार चेंडू 33 धावा. 4 चेंडू 33 धावा. आणि इन ॲक्शन मध्ये सगळ्यांचे लाडके सर सागर भगत यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतील इन ॲक्शन मध्ये. आणि जर का त्यांनी 150 रन मारले तर अविनाश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल नेक्स्ट मॅचसाठी. सागर भगत ओम इंटरप्राइजेसचे कर्णधार आहेत. शेवटचा चेंडू असेल आणि हा चेंडू एक धावफलक पुढे सरकताना धावफलकावरती धावा लागल्या त्या 35. 6. आटाळी गावचे लाडके विनायक पाटील आणि कुठे चालले ते सध्या उपास. स्कोर झालाय तो टोटली 35 धावा. 30 होते 30. यस मृणाल आपल्या गावचे अध्यक्ष. एकच धाव. सगळे यंगस्टर दिसत आहेत समोरच्या टीम मध्ये. आई एकविरा, उगवते सितारे आणि खूप चांगले खेळाडू आलेत आज पहिल्या दिवशी. किती धावा होतात किती धावा नाही बघण्यासाठी आलेले आहेत.
पंकज पाटील पण पाहणी करतात आहे आपल्याला काय कितीपर्यंत स्कोर उभा करायचा आहे. सागर भगत खूप चांगली मेहनत घेताना आपल्याला दिसतात आहे. आणि 150 मारले तर 2000 रुपये असतील सागर भगत यांना. 3 चेंडू झालेत. एकच धाव. स्कोररच्या भूमिकेत हेमंत पाटील सर आपल्याला दिसतात. आणि जे इथं पॅनल बसले ते विष्णू सरांचा पॅनल बसलाय शिकवायला घेतलं आम्हाला सगळ्यांना. अंपायर्स असतील. ओव्हर झालेली आहे. अंपायर ओव्हर झाली ना. ओके. 7 ओव्हरचा खेळ झालाय. धावपळ करते धावा लागले 40. एक एक धावच्या स्वरूपात 8वी ओव्हर चालू आहे पहिल्या सत्रातील. गोलंदाज झाले धनंजय पाटील या टीमचे कॅप्टन. टॅपच्या स्वरूपात एक धाव. सर्व संघांनी लक्ष असून द्या. आयोजकांकडनं विनंती असेल का जे पंचांनी पेनल्टी दिली ती पेनल्टी ग्राह्य धरली झाली कोणालाच वॉर्निंग देण्यात येणार नाही. नियम टू नियम सगळ्यांना फॉलो करायचे आहेत आणि कोणीही नियमाचं उल्लंघन करणार नाही अशा आयोजकांची विनंती आहे. कुमार राजा एकनाथ पाटील तर स्टेजवरती येण्याची विनंती करण्याचे. स्टेजवरती व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. एक धाव. धावफलक पुढे सरकताना धावफलकावरती धावा लागल्या त्या 44. अप्रतिम सुरुवात चालू आहे. हळूहळू सुरुवात. एक एक धावाचा डोंगर रचतात आहे. अजूनही एकही विकेट गेला नाही. कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही झेल पकडला तर मॅचेस जिंकू शकतात. आज महाराष्ट्र वॉरियर्सला समजलं असेल कॅच किती महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र वॉरियर्स हा संघ सेमीफायनलमधून बाहेर गेला. खूप चांगला स्कोर झालेला होता. 94 धावांचा आव्हान होतं बिहार या टीमला आणि 6 रनावरती 6 विकेट गेलेले. त्याच्यानंतर जी सुरुवात केली कधी क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. आणि 94 धावा बिहार या संघाने चेस केल्या आणि 9 चेंडूची सांगता आणि चौकार. क्या बात आहे. खराब चेंडू. चला आता मॅचला खरी सुरुवात झाली आहे. तोडमताडीची सुरुवात आपण बघत आहोत आणि एक धाव. क्या बात आहे. स्कोर झालेला आहे तो 49 आणि अर्धा पल्ला पार केलेला आहे. सागर बहिरे आणि अफसर यांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. 9 चेंडूची सांगताय. 9 चेंडू आहे हा परत 9 चेंडू. तटस्थ आमचे अंपायर लेग अंपायरच्या भूमिकेत रोनित शिंदे. त्याच्यानंतर ओमकार पाटील राहुल अड्डा. त्याच्यानंतर परत ओमकार पाटील उर्फ शाला अशा पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसू शकतात. प्रेक्षक वर्गाने कुठेही जायचं नाही. अप्रतिम लढत आपल्याला बघायला भेटेल. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला भेटणार पंचक्रोशीतला अप्रतिम नावाजलेला फलंदाज अजय भुईर हे आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतील. आणि टीमचे 50 धावा झालेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊन ते संघर्ष टीम कडनं. कॅचेस सोडतात आहेत वारंवार. एक धाव. 52 धावा. एक धाव. बॉल किती झालेत. 5 बॉल ना.
अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि ओव्हरची सांगता 8 ओव्हरीचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 8 ओव्हर 53 धावा. 8 ओव्हर 53 धावा. 8 ओव्हर 53 धावा. उर्वरित 8 ओव्हरीनंतर धाव फलकावरती 9 ओव्हरी झाल्यात. 9 ओव्हरी सॉरी चुकीची दिसत. 9 ओव्हरी 9 ओव्हरी 53 धावा. 9 ओव्हर 53 धावा. चला 10वा ओव्हर. वाईट चेंडूची सांगता धावफलक पुढे सरकताना धावफलकावरती धावा लागल्या त्या 54 टॅपच्या स्वरूपात. एकच धाव असेल. चला सागर भगत तुम्हाला तयारी करायला जायचंय. इन ऍक्शन मध्ये असणार आहेत ओम एंटरप्राइजेसचे कॅप्टन. अप्रतिम टॅपच्या स्वरूपात जगदील यांचे अप्रतिम क्षेत्ररक्षण. परत टॅप आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण चालू आहे जगदीलच्या माध्यमातून संदेशच्या माध्यमातून आणि बॉल झालेत ते 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत 10व्या षटकातील. परत टॅपच्या स्वरूपात 1 धाव. एकूण 60 धावा. टाइम आउट झालेला आहे 10 ओव्हर नंतर. त्याचा स्ट्रॅटेजी राहील 2 मिनिटं फक्त घ्या. चला पटापट 2 मिनिटं पाणी पिया. चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे लगेचच. चला टाइम आउट झालेला आहे. नेक्स्ट मॅच असेल KPCC विपक्ष होम एंटरप्राइजेस. दोन्ही संघाचे खेळाडू तयार राहायचे आहे. या इनिंग नंतर तुमचा टॉस सोडवण्यात येईल. इनफॅक्ट फिल्डर आतमध्ये साहिल यांना बोलवण्यात आलेलं आहे. पॉवर प्ले असेल फलंदाजाच्या मनावरती असेल कारण की सागर वैद्य यांना APL चे नियम माहिती आहेत आणि APL चे सगळे नियम फॉलो करायचे आहेत आपल्याला.
वारंवार ही सूचना देतोय कारण की कुठले या स्पर्धेला कुठल्याही गालबोट लागणार नाही. आयोजकांचं स्ट्रिक वॉर्निंग आहे. वॉर्निंग देण्यात येणार नाही, डायरेक्ट पेनल्टी देण्यात येईल. चला मॅच चालू करायची आहे. राहुल अड्डा यांना विनंती करतो मॅच त्वरित चालू करायची. टायमिंग झालेला आहे. अशु सिंग आलाय गोलंदाजी मार्क वरती. सागर बैरे एकही विकेट नाही गेलाय. अप्रतिम गोलंदाजी. डॉट चेंडूची सांगता. दुसरा चेंडू. आली आहे. खूप चांगली गोलंदाजी चालू आहे अशु सिंगच्या माध्यमातून. शेवटचे 3 चेंडू बाकी. 11वे षटक आणि एकच धाव. एक धावने धावफलक पुढे सरकताना धावफलकातील धावा लागल्या ते 60 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी. अप्रतिम अटॅकिंग मूड वरती चालले सागर बैरे. हे सागर बैरे वैयक्तिक किती धावावरती खेळतात? 39 आणि एकच धाव. दीपक राठोड यांना विनंती करतो पंचांच्या भूमिकेत जायचं, तिथे त्वरित जायचंय. दीपक राठोड. 11 ओव्हरींचा खेळ झालाय. धावफलकातील धावा लागल्या तर 61. 12वे षटक. चला पंचांच्या भूमिकेत यायचंय. चला खेळ चालू करायचा आहे. सुशांत भोईर 12वा षटक. पहिला चेंडू. इनफॅक्ट फिल्डर साहिल आणि त्यांचे खूप सपोर्टर्स आलेले आहेत. हायटेक ग्रुप साहिल साठी खूप सपोर्टर आलेले आहेत. अप्रतिम तुषार पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 डॉट चेंडूची सांगता. तीन चेंडू. अप्रतिम गोलंदाजी सुशांतच्या माध्यमातून. 4 चेंडूंची सांगता झाली. धावफलकातील धावा लागल्या त्या 63. अप्रतिम क्षेत्ररक्षण संदेश पाटीलच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगता आणि शेवटचा चेंडू बाकी असेल. 12व्या षटकातील एकच धाव दिले. टॅपच्या स्वरूपात एकच धाव. धावफलक पुढे सरकताना धावफलकातील धावा लागल्या 64. 12 षटकांचा खेळ झालाय. धावफलकातील धावा लागल्या ते 64. 13वं षटक. नेक्स्ट मॅच बी पोलची केपीसीसी विपक्ष ओम एंटरप्राइजेस बिग फाईट सामना. पहिल्या दिवसाची दुसरी मॅच. 64 धावा झाले. टोटल स्कोर 64. 13वं षटक. अप्रतिम क्षेत्ररक्षण जगदीलच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगता आणि एकच धाव. धावफलक पुढे सरकताना धावफलकातील धावा लागल्या 65. 2 चेंडू 65.
13वे षटक मार्गस्थ असताना एकच धाव. धावफलकाची धावा 66. 3 चेंडूंचा खेळ बाकी उर्वरित. टॅपच्या स्वरूपात एकच धाव. 67 धावा 4 चेंडू उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डॉट चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू बाकी आहे. पंच निर्णय तुमचा त्वरित कळवायचा आहे. आणि एकच धाव. सागर बैरे यांना अर्धशतकासाठी 5 धावांची गरज आहे आणि स्ट्रॅटेजी पॉवर प्ले चालू झालेला आहे. घेतलाय पॉवर प्ले. पॉवर प्ले अमर आलंय. नो चेंडूची सांगता सुरुवात झालेली आहे. हाणामारीचे षटक चालू झालेले आहे. पॉवर प्लेचं षटक. अप्रतिम शॉट अफसरच्या बॅटमधून आल्या. चौकार. थँक्यू सो मच डीजे. अप्रतिम सुरुवात. एकही विकेट गेला नाही. संघर्ष या संघाचा. धावफलकाची धावा लागली ते 73. 9 चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम असेल. तटस्थ आमचे पंच राहुल अड्डा. धावफलकाची धावा लागले ते 74. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. एकच धाव. कॅप्टन चेतन भोईर खूप खुश आहेत. अप्रतिम सुरुवात झाली आहे संघर्ष या टीमची. सागर बहिरे डॉट चेंडूची सांगता. टॅपच्या स्वरूपात बॉल जाईल सीमा पार. सागर बहिरेच्या बॅटमधून आलेला चौकार. सागर बहिरे हा 49 धावावरती खेळतोय आणि एक धावापासून वंचित आहे 50 व्हायला. पहिली मॅचची पहिली 50. या स्पर्धेची पहिली 50 आपल्याला बघायला भेटेल का? आणि अशा प्रकारे सागर बहिरे यांचे 50 धावा कंप्लीट. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. जाईल सीमा पार. अफसरच्या बॅटमधून आलेला चौकार. आणि धावफलकावरती धावा आल्यात त्या टोटल स्कोर 85. डॉट चेंडूची सांगता. अप्रथम गोलंदाजी चालू आहे. नो चेंडू.
अप्रतिम क्षेत्ररक्षण धनंजय यांचं. टॅपच्या स्वरूपात एक धाव. धावफलक पुढे सरकताना धावफलक कधी धावा लागल्या त्या 88. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकच धाव. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू बाकी आहे. टॅप आणि एकच धाव. अप्रतिम क्षेत्ररक्षण चालू आहे. धनंजय पाटील हे स्वतः टीमचे कॅप्टन आहेत. आई एकविरा या संघाचे. सागर भैरे यांना सगळे नियम माहिती आहेत, तरीही आयोजकांना वारंवार प्रेशर टाकता येते. आणि शेवटचा चेंडू शेवटचं षटक आपलं पॉवर प्लेचं हाणामारीचं षटक. पुन्हा एकदा 9 चेंडूची सांगता. सुरुवात 9 चेंडूंनी झालेली आहे. किती रन झाले? 93. ठीक आहे. पुढची अंडरम क्रिकेटचा बेताड बादशाह पंचक्रोशीमध्ये खूप मोठा नाव त्यांनी कमवलंय असे अजय भोईर यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांची विनंती आहे. वारंवार फिल्डिंग मिस होते. एक धाव. एक मिनिट. ओव्हरची समाप्ती. या ओव्हरला 5 आलेत टोटल. एक मिनिट. स्कोर टोटल 95 धावा झालेल्या आहेत. 16 ओव्हर. आता हाणामारीचे षटक चालवले आहेत. सुरुवात चालू झालेली आहे. अप्रतिम फलंदाजी चालू आहे अफसरच्या माध्यमातून. धाव फलक पुढे सरताना धाव फलकावरती धावा लागल्या त्या 99 धावा. डॉट चेंडूची सांगता. वाईट चेंडू आणि 100 धावा कंप्लीट झालेले आहे. संघर्ष या टीमचा. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. अप्रतिम फलंदाजी. एकही गडी बाद नाही. क्या बात है.
पुन्हा एकदा चौकार. अप्सरचे किती वयात आहे? अप्सर वैयक्तिक 34 धावांवरती खेळत आहे. पुन्हा एकदा 9 चेंडू. 105. अप्रतिम चौकार. क्या बात है. अप्सर ऑन फायर. धावफलकावरती शेवटचा चेंडू बाकी. एकच धाव. फलकावरती धावा लागल्या 110. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी. पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम फलंदाजी राहिली आहे. सागर बैरे आणि अप्सर खूप चांगला टीम संघ बांधलेला आहे. त्याच्यानंतर चेतन बैर आहेत, मृणाल पाटील, केतक आहेत, विनीत आहे, त्याच्यानंतर शंकर मामा, मुज्जू. अप्रतिम संघ आहे. 9 चेंडूची सांगता. डॉट चेंडूची सांगता. अप्रतिम क्षेत्ररक्षण धनंजय पाटील यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद डीजे. बॉल किती झालेत? 4 चेंडू झालेले आहेत. एकच धाव. 5 चेंडू. 113. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 18 ओव्हरीचा खेळ झालाय. धावपल कधी धावा लागल्यात त्या 113. अजय पाटील यांनी ग्राउंड साठी अजय भगवान पाटील अजय भगवान पाटील यांनी ग्राउंड साठी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचंही आयोजकांकडनं खूप आभार आहेत. खूप दिवस रात्र मेहनत घेतली. सागर बैरेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम फलंदाजी आवडल्याचे जोरदार टाळ्या उजाळते. खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. आता आलाय या संघाचा कॅप्टन चेतन भोईर. नो चेंडू. एकच धाव. 115. पुन्हा एकदा सिंगल. पंच वाईट चेंडूची सांगता. एक धाव.
4 चेंडू झालेत. एकच रन. शेवटचा चेंडू बाकी. 119. व्हाईट चेंडूची सांगता 120. डॉट चेंडूची सांगता 19. षटकाचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शेवटचं षटक बाकी असेल. शेवटचं षटक पहिल्या इनिंगचं. शेवटचं षटक. एक धाव. चला बॉल द्यायचा आहे. आणि मॅचची थोडी प्रॅक्टिस करताना सागर भगत सर वॉर्मअप चालू आहे थोडंसं. आणि समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे अजय भोईर आणि वॉर्मअप करून आलेले आहेत. ओम एंटरप्राइजेसचे कॅप्टन आणि आयकॉन मिलिंद दुरी. एकशे 21 धावा झालेल्या आहेत. व्हाईट चेंडूची सांगता. एकच धाव. तीन बॉल झालेले आहेत. अरे क्या बात है. कहानी में ठीस. आशु सिंग ओरमची खूप सवय आशु सिंगला. क्विक थोर. 2 चेंडू बाकी आहेत शेवटचे. पंच निर्णय कळवायचा लगेचच. चला लास्ट चेंडू. आणि फलंदाज असेल बाद. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या सत्राचा खेळ झाला. धावफलकावरती धावा लागल्या त्या 126.
आव्हान असेल संघर्ष संघावर. संघर्ष संघाने आई एकविरा संघासमोर ठेपवलेलं आहे, त्यामुळे नक्कीच पाहायला आवडेल. कारण आई एकविरा संघाचा जर विचार केला त्या ताकदीचे फलंदाज आई एकविरा संघामध्ये आपल्याला उपलब्ध दिसतील. जगदील पाटील असतील, धनंजय पाटील असतील, त्यांच्या समवेत आशुष सिंग असतील. नक्कीच ही बॉल दे रे, बॉल दे, बॉल दे, बॉल दे, बॉल दे. कोण जिंकलं? टॉस कोण जिंकलं? 127 धावांचं आव्हान असेल 120 चेंडूत. त्या ताकदीचे फलंदाज नक्कीच आई एकविरा संघामध्ये उपलब्ध आहेत. परंतु जर गोलंदाजीचा विचार केला संघर्ष संघाचा तर शंकर मामा भोईर तसेच चेतन भोईर यांच्यासारखे धुरंधर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अंडरआर्म क्रिकेटचा पुरेपूर अनुभव या दोन्ही खेळाडूंना गोलंदाजी करताना. नक्कीच एक वेगळी धार असते, एक वेगळी छाप प्रतिस्पर्धी संघासमोर उभे करून ठेवतात असे दोन्ही गोलंदाज चेतन भोईर आणि शंकर भोईर. आणि नक्कीच गुणफलकामध्ये थोडंसं चेंजेस करण्यात आले. 125 धावा तब्बल ठेवण्यात आल्या. 126 धावांचं आव्हान असेल. गुणलेखक हेमंत पाटील यांच्या समवेत जिग्नेश पाटील, रोहन पाटील उत्कृष्ट असे गुणलेखक आपल्याला लाभलेले आहेत. 8वी प्रीमियर लीग 2026च्या या ओपनिंग सामन्यामध्ये एकविरा विपक्ष संघर्ष संघ. 126 धावांचं आव्हान असेल. 120 चेंडूत विनंती असेल सलामीचे फलंदाज एकविरा संघ आपण मैदानावर उतरवा. तसेच संघर्ष संघाला सुद्धा विनंती असेल आपण त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि लगेच नाणेफेकीचा कौल होईल. केपीसीसी विपक्ष ओम एंटरप्राइजेस यापुढील सामना असेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो नाणेफेकी करण्यासाठी समालोचन कक्षात यावे. त्वरित नाणेफेकीचा कौल पुढील सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. ओम एंटरप्राइजेस विपक्ष केपीसीसी संघ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल. दरम्यान पुढील या मॅचकडे पंचांना विनंती असेल आपण त्वरित सामना चालू करावा. सलामीचे फलंदाज संदेश आणि जगदील आपल्याला पाहायला मिळतील. संदेश यांचा जर विचार केला तर संघर्ष संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. परंतु केपीसीसी संघ आणि ओम एंटरप्राइजेस संघ आपणास विनंती असेल आपले 2-2 प्रतिनिधी पंचांच्या भूमिकेत तैनात करावे. 8वी प्रीमियर लीग 2026 काही नियमावली असतील ते सर्व खेळाडूंना त्या मान्य कराव्या लागतील. दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. ओम एंटरप्राइजेस विपक्ष केपीसीसी संघ. एका साईडला अजय भोईर तर एका साईडला अजय भोईर तर एक साईडला आपल्याला सागर भगत पाहायला मिळतील. पंचांच्या भूमिकेत केपीसीसी संघ आणि ओम एंटरप्राइजेस संघ आपण पंचांच्या भूमिकेत तैनात व्हायचंय. पंचांच्या भूमिकेत आपले 2 प्रतिनिधी पाठवावे केपीसीसी संघ आणि ओम एंटरप्राइजेस संघ. सलामीचे फलंदाज जवळजवळ संदेश पाटील सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरे काय चला पंच सामना चालू करा. इन ऍक्शन मोड मध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला चेतन भोईर पाहायला मिळतील. त्यांचा सामना करतील फलंदाजी एंड वरती संदेश पाटील. पहिला चेंडू 126 धावांचं आव्हान आले. नक्कीच चांगला चेंडू चेतन यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान देण्यात आला संदेश यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू प्रगती पडावर नक्कीच प्रहार झाला होता परंतु क्षेत्ररक्षक खूप सुरेख झाला. त्याच्याकडे तैनात होते सागर बहिरे. फलंदाजी करताना खूप सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा तशीच कामगिरी आपल्या संघासाठी.
या दरम्यान पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट बॉल संघाचे खाते उघड झालेले आहे. संघर्ष संघाचे अवांतर धाव स्वरूपात नक्कीच ही खाते उघड झाली. या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या हाताने चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. चेतन यांच्या माध्यमातून वारंवार सन्मान देण्यात येतो. फलंदाजाच्या माध्यमातून एकमेकांविरोधात नक्कीच खेळताना दिसतात. जर दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर संघर्ष संघासाठी नक्कीच आपल्याला खेळताना दिसतात. परंतु आज प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत चेतन भोईर विपक्ष संदेश पाटील. दरम्यान पुन्हा एकदा पोहनचे दोन्ही हात समांतर वाईट बॉल संघाची धावसंख्या झाली 2 धावा. विचार केला तर वैयक्तिक अजूनही खाते उघड कोणत्याही खेळाडूची झालेली नाही. अवांतर 2 धावा नक्कीच षटकाच पाहायला मिळाला. आणि या दरम्यान सुरेख असा ड्राईव्ह करण्यात आला. क्षेत्ररक्षक तेवढेच सुरेख झालं. 5 चेंडू शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 2 धावा. तिथं पॉवर प्लेचा हे पहिलं षटक. दरम्यान सुरेख अशा चेंडूच्या हाताळली आणि नक्कीच वेळीच चेंडू ओळखला संदेशाने आणि वैयक्तिक खाते उघड सुद्धा केले. संघाची गुणफलक 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 3 धावा. आई एकविरा संघ विचार केला तर 126 धावांचा आव्हान आहे. जर इकॉनॉमी पाहायला गेलं तर सुरुवातीपासूनच रिक्वायर्ड रन रेट 6च्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अंडरआर्म क्रिकेटचा जर विचार केला 2020 सामन्याचा जर विचार केला तर रन रेट 6च्या वरती गेला तर आपल्याला नक्कीच अटॅकिंग आणि नक्कीच एक नियम सुद्धा मला आयोजन कमिटीच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना सर्व संघाला नक्कीच सूचना आलेली आहे सांगण्याची. 6 ओव्हर नंतर जर चेंडू पहिल्या 6 ओव्हर पर्यंत जर चेंडू गेला तर नवीन चेंडू देण्यात येईल. त्यानंतर जर चेंडू गेला तर जुना चेंडू आपल्याला देण्यात येईल. काही नियम असतील अटली प्रीमियर लीगचे ते सर्व खेळाडूंना सर्व संघांना ते मान्य करावेच लागतील. या दरम्यान प्रहार करण्याचा काहीसा प्रयत्न जगदील आपल्याला स्ट्राईक एंडवरती आता पाहायला मिळतात. गुणफलक झालं 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. बॅक टू बॅक या षटकाचा विचार केला तर बॅक टू बॅक 2 सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान प्रहार झाला. जगदील हे आक्रमण पवित्र नक्कीच आक्रमक त्यांनी स्वीकारलेलं कारण का पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितक्या जास्त धावा ठोठावण्यात येतील तेवढंच आपल्या संघाला तेवढंच हेल्प होईल. आणि याच अनुषंगाने जगदील पाटील यांच्या माध्यमातून वारंवार अटॅक होत आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला मृणाल पाटील पाहायला मिळतात. 4 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 6 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील. वारंवार प्रहार केला जातो परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच विलोभनीय होत आहे संघर्ष संघाच्या माध्यमातून. या दरम्यान पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट बॉल अतिरिक्त धाव. विचार केला तर आतापर्यंत तब्बल 3 अतिरिक्त धावा या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात संघर्ष संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तोच प्रकार. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव अतिरिक्त धावांचा नक्कीच वर्षाव होत आहे एक वेळ संघाकडे. आतापर्यंत गुणफलक 8 धावा झाले आणि त्यात 4 धावा अतिरिक्त स्वरूपात त्यांना मिळाल्या. नक्कीच छोट्या स्वरूपात 1 धाव घेण्यात यश चांगलं रनिंग बिटवीन द विकेट जगदील आणि संदेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली 9 धावा. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सुरू झाला. धावचीची संधी आणि पंचांचं बोट आकाशाकडे एक मोठा ब्रेक थ्रू नक्कीच संदेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश पाटील बॅक टू पवेलियन एक मोठा मासा घ्यायला लागलेला आहे. तिथं एक बिग टोटल 126 धावांचा आव्हान होता आणि 126 धावा या आव्हान पूर्ण करण्यासाठी संदेशांचं खेळपट्टीवर टिकून राहणं तेवढेच जरुरी होतं. आणि अशा स्वरूपात एक बक्षीस स्वरूपात मला म्हणावं लागेल की बक्षीस स्वरूपात ही विकेट दिली. संदेश पाटील नक्कीच स्वस्तात
परतला मृणाल पाटील त्या ठिकाणी गोलंदाजी करत होते. आक्रमण झालं परंतु क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर झालं आणि याच क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती थोडेसे मजबूत झाले एक एक धाव काढण्यासाठी संदेश आणि जगदील आणि याच अनुषंगाने विकेटचं पतन झालं. पहिल्या विकेटचं पतन झालं. 2 षटकाचा माळवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली 9 धावा 1 गडी बाद आहे एकविरा संघ. षटकात पंचांचा इशारा नो बॉल. तटस्थ असे पंच राहुल सिंग तर सचिन पाटील त्या ठिकाणी तैनात दिसतात. त्यांच्या समवेत सागरजी भगत. दरम्यान नक्कीच चेंडू हलकासा पुश केला आणि एक धावेसाठी डिक्लेअर स्वरूपात धनंजय आपल्याला पाहायला मिळतात. धनंजय आणि जगदीलची ही जोडी जेवढे जास्त चेंडू खेळलेले तेवढेच विजयाच्या उंबरठ्यापर्यंत न्यायण्यास नक्कीच मदत होईल आई एकविरा संघाला. या दरम्यान सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शंकर मामा भोईर त्या ठिकाणी तैनात होते. तिथं अंडरआर्म क्रिकेटचा जर विचार केला तर किती अनुभवाचा भडीमार या खेळाडूमध्ये. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा तेवढीच उल्लेखनीय कामगिरी शंकर मामा भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या दरम्यान हलकीशी अशी प्लेसमेंट एक धावासाठी डिक्लेअर स्वरूपात 3 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 12 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. रिवर्स स्वीप करण्याचा हा काहीसा प्रयत्न होता. यष्टीरक्षण थोडंसं काहीसं साधारण आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान एक धाव आपल्याला पूर्ण संघाचं गुणफलक 1 ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 4 चेंडू 13 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. फलंदाजी मार्कवरती धनंजय आपल्याला पाहायला मिळतील. या 2 चेंडूवर आक्रमण स्वीकारतील की नक्कीच आक्रमण पाहायला मिळालं परंतु क्षेत्ररक्षण वारंवार संघर्ष संघाच्या माध्यमातून सुयोग होत असताना दिसत आहे आपल्याला. शेवटचा चेंडू असेल पावसाच्या षटकातील. या दरम्यान नक्कीच एक फिरकीची जादू दाखवताना चेतन भोईर 1 धाव आणि 1 धावेच्या अनुषंगाने 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14 धावा. विचार केला तर 18 चेंडूत 14 धावा आणि एक वेळा संघाच्या झालेल्या आहेत. सुरुवात शांत आणि संत झाली आणि त्यातच या 3 षटकामध्ये एक मोठा ब्रेक तो एक मोठा हादरा आई एकविरा संघाला लाभलेला तो म्हणजे संदेश यांच्या माध्यमातून. संदेश यांचं खेळपट्टीवर टिकून राहणं तेवढंच जरुरी होतं कारण गुणफलक रिक्वायर्ड स्कोर तेवढा मोठा होता. 120 चेंडू तर 126 धावांचं आव्हान होतं आणि पूर्णपणे ही जिम्मेदारी आता संदेश हे बाद झाल्यानंतर जगदील आणि धनंजय यांच्यावरती आलेलं आहे. फलंदाजीचा विचार केला तर अजूनही आशुष सिंग आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान चार्ज केलेला आहे एक सुंदर असा प्रहार. एक धाव या दरम्यान पाहायला मिळते. अटॅकिंग काहीच सुरुवात केलेली आहे जगदील यांच्या माध्यमातून आपल्याला थोडस आक्रमक पाहायला मिळतंय कारण दरम्यान नक्कीच टॅप फटकार धावची संधी परंतु चपळ असे खेळाडू चांगले जातात जगदील पाटील. नक्कीच म्हटलं होतं आक्रमक पावित्र्य स्वीकारलेल्या जगदील आणि कारण आक्रमण करणं तेवढंच जरुरी आहे. रिक्वायर्ड स्कोर वाढत आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललेलं आहे. त्या अनुषंगाने जगदील यांच्या माध्यमातून आपल्याला आक्रमण पाहायला मिळत आहे. फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते धनंजय. दरम्यान सुरेख अशी लेग साइड दरम्यान चेंडू डी झोनला ढकलण्यात आला. गुणफलक 1 ने पुढे सरसावताना 4 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 21 धावा. पंचांचा इशाऱ्याला 22 स्वरूपात ही 1 धाव मिळालेली आहे. शेवटचा चेंडू असेल 5 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या 22 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू
चेंडू पुश केलेला आहे आणि क्षेत्ररक्षकाला गवस निघालताना निर्धाव चेंडूची सांगता 4 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली 22 धावा. 24 चेंडू 22 धावा. समीकरणाचा जर विचार केला तर नक्कीच पाठलाग करत आहे, पण तो पाठलाग करताना थोडंसं आक्रमण स्वीकारावं लागेलच. त्या अनुषंगाने गुणफलक थोडं पुढे सरसावताना दिसत आहे आपल्याला आई एकविरा संघाच्या माध्यमातून. जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर सागर बैरे आणि अफसर यांच्या माध्यमातून खूप सुरेख फलंदाजी झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा. 24 चेंडू 22 धावा. सागर बैरे आणि अफसर जेव्हा नाणेफेकी झाली तेव्हा कर्णधार चेतन भोईर यांना विचारण्यात आलं होतं की तुमचा ट्रम्प कार्ड काय होता, तर त्यांचा ट्रम्प कार्ड सागर बैरे होता आणि धनंजय यांनी सुद्धा बाकीत केलं होतं आम्हाला सागर बैरे यांची जेवढ्या लवकर विकेट घेता येईल तेवढ्या लवकर विकेट घेण्याचा प्रयत्न करू, परंतु स्ट्रॅटेजी त्यांची काही वर्क झाली नाही आणि त्या हिशोबात एक बिग टोटल आहे एकविरा संघाच्या समोर आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक विचार केला तर या षटका 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू थोडंसं दडपण आहे एकविरा संघाच्या या दोन्ही फलंदाज, कारण रिक्वायर रन रेट जर तसा एक चेंडू निर्धाव होतोय तसा रिक्वायर रन रेट वाढताना दिसत. या दरम्यान सुरेख असं स्वीप शॉट जगदील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गुणफलक पुढे सरसवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून वारंवार होत असताना, परंतु एक निर्धाव चेंडू एक डॉट बॉल तेवढंच विजयापासून माघारी नेत असताना या दरम्यान अटॅक झालेला आहे. परंतु क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर संघर्ष संघ खूप सुरेख क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. 4 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या 23 धावा. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करण्यात आली. या दरम्यान पुन्हा एकदा आपल्याला क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू असेल 5व्या षटकातील मार्गवरती मृणाल. या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 1च धाव आतापर्यंत खर्च केली. शेवटचा चेंडू असेल आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, तिथे तब्बल 5 निर्धाव चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. खूपच सुरेख अशी कामगिरी मृणाल पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकाचा वाजवी खेळ समाप्त, धावसंख्या झाली 23 धावा. गुणफलकाचा जर विचार केला तर आता काहीसा अंकुश लावलेला आहे, संत गतीने पुढे सरसावत आहे आणि कुठेतरी विचार करावा लागेल. आई एकविरा संघाच्या या दोन्ही फलंदाजांना नक्कीच क्षमता आहे धनंजय आणि जगदील यांच्यामध्ये, आणि त्या क्षमतेनुसार नक्कीच आता स्ट्रॅटेजी वर्क करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला केतक पाटील पाहायला मिळतील आणि केतक यांच्या विरोधात नक्कीच स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळेल आई एकविरा संघाची. दरम्यान सुरेख चेंडूच्या हाताळणी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, 1 धाव डिक्लेअर स्वरूपात डी झोनला. नक्कीच चेंडू ढकलण्यात आला धनंजय यांच्या माध्यमातून. विचार केला तर जर नक्कीच आमच्या आटाळे प्रीमियर लीग 2026 साठी नक्कीच प्रमुख उपस्थिती भाऊ कोट आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर लागत आहे कृपा करावी. भाऊ दादा कोट आपणास विनंती असेल. 4 चेंडू या दरम्यान धावफलक 26 धावा होती. पुन्हा एकदा तोच प्रकार बॅक टू बॅक सिंगल डिक्लेअर स्वरूपात धनंजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू असेल धावसंख्या 27 धावा. स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण सुरेख झालं. या षटकाचा विचार केला तर केतक यांनी आपल्या वैयक्तिक षटकात 4 धावा खर्च केल्या. संघाचा गुणफलक 6 षटक 27 धावा. 6 षटकाचा जर विचार केला तर संघर्ष संघ 6 षटकाच्या अखेरीस 35 धावांवरती होता आणि आई एकविरा संघ 27 धावांवरती. त्यामुळे एवढा काही फरक वाटत नाही, परंतु एक बिग टोटल असल्या कारणामुळे गोलंदाज त्याच धारेने गोलंदाजी करत असताना आणि नक्कीच चेसिंग करताना एक दडपण असतोच. जर स्कोर बिग झाला तर गोलंदाज किती फ्री माइंडली आपलं खेळ दाखवतात आणि तेवढंच दडपण चेसिंग करणाऱ्या संघावरती असतं आणि त्याचाच बेनिफिट आपल्याला संघर्ष संघ घेताना दिसत आहेत. रिव्हर्स स्वीप या दरम्यान धनंजय पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळते.
7 मार्गस्थ आहे. मृणाल पाटील गोलंदाजी मार्क वरती. या दरम्यान प्रहार झाला, क्षेत्ररक्षण सुरेख झालं. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू, 3 चेंडूच्या माध्यमातून धाव संख्या 29 धावा. लेग बाईस पंचांचा इशारा आलाय. लेग बाईस स्वरूपात असो या बॅटीने असो गुणफलक पुढे सरसावतो हेच एकविरा संघासाठी जमेची बाजू असेल. दरम्यान प्रहार पुन्हा एकदा झाला, क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख झालं. 5 चेंडू, शेवटचा चेंडू असेल. हलकीशी अशी कटामणी, 1 धावा आणि या एका धावेच्या माध्यमातून षटक समाप्त. 7 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली 31 धावा. 42 चेंडू, 31 धावा. अजूनही 95 धावेची गरज असेल. 78 चेंडू, 95 धावा. आणि हे समीकरण जर पाहायला गेलं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये थोडंसं अवघड आहे, परंतु खेळपट्टीवर जे खेळाडू, जे फलंदाज आपला खेळ दाखवत आहेत एकविरा संघाच्या माध्यमातून, तर दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता. आणि या दरम्यान एक ब्रेक तो मिळाला. जगदील एकविरा संघाचा ट्रम्प कार्ड जगदील बॅक टू पॅव्हिलियन ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यश झालं. आतापर्यंत विचार केला तर संदेश आणि जगदील तंबूच्या आश्रयाला माघारी परतलेला आहे. नक्कीच मी म्हटलं होतं अजूनही फलंदाज उपलब्ध आहेत. आशु सिंग त्यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. आशु वारंवार त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळतो असे आशु सिंग. आणि या दरम्यान पंचांचा इशारा, नो बॉल. अतिरिक्त धावांचा जर विचार केला तर अतिरिक्त चेंडू भरपूर हाताळण्यात आले संघाच्या माध्यमातून. पंचांची दोन्ही हात समांतर, व्हाईट बॉल. गुणफलक पुढे. धावसंख्या झाली 34 धावा. चेंडू हलक्या हाताने पुश केला. थोडस दडपण वाढत होतं. मी मगाशी नक्कीच म्हटलं रिक्वायर्ड 100 वाढत होता आणि त्या अनुषंगाने जगदील यांनी आक्रमक प्रवृत्ती स्वीकारला आणि त्याच्या आक्रमणाच्या दरम्यान नक्कीच खणखणीत असा प्रहार पाहायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षण नक्कीच खूप सुरेख होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय संघर्ष संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रहार झाला. पुन्हा एकदा आपल्याच गोलंदाजीवर चांगलाच क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 34 वर स्थिरावलेली आहे. या दरम्यान पंचांची दोन्ही हात समांतर, गोलंदाजी मार्कवर सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच चेंडू टॅप केलेला आहे डिक्लेअर झोन साठी. आणि अशा स्वरूपात 8 षटक समाप्त झाले. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 36 धावा. पण ते विचार केला तर 48 चेंडू तर 36 धावा. अजूनही 12 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 षटकांमध्ये 90 धावा तब्बल आपल्याला 90 धावांचा आव्हान आई एकविरा संघाच्या समोर असेल आणि त्या अनुषंगाने खेळी करावी लागेल. या दरम्यान पुन्हा एकदा प्रहार झाला आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सुरेख झालं. गोलंदाजी सुद्धा तेवढी सुरेख होते. अचूक आणि भेदक अशी गोलंदाजी. या दरम्यान थोडस साधारण यशरक्षण पाहायला मिळत आहे.
पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न धावचीची संधी चेंडू काले केले पंचांकडे दाद मागितलेले आणि पंचांनी दात फेडालेले चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल धनंजय आणि आशू यांच्या माध्यमातून 3 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 38 धावा एकदा पंचांचा इशारा नो बॉल गुणफलक इकडे पुढे सरसावताना धावसंख्या या दरम्यान प्रहार झालेला आहे परंतु नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेले आहेत धावसंख्या 39 4 चेंडू 39 धावा पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो बॉल नक्कीच क्षेत्ररक्षण सुरू होत निर्धाव चेंडू सुद्धा येतात परंतु अशा प्रकारच्या अतिरिक्त धावा अतिरिक्त चेंडू संघाला महाग पडण्यात येईल पंच डेड बॉल असेल डेड बॉल हलकीशी अशी घटावणी अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल धावसंख्या 41 धावा 9व्या षटकातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 9 ओव्हरचा पाचवी खेळ समाप्त झाला धावसंख्या झाली 41 धावा जिंकण्यासाठी जर विचार केला तर 66 चेंडूत 85 धावांची गरज असेल 66 चेंडू 85 धावा नक्कीच हे फलंदाज जर शेवटपर्यंत आपली खेळी करतील तर नक्कीच 66 चेंडूचा 55 धावा नक्कीच चेस करतील दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे गोलंदाजी मार्क वरती आता आपल्याला पाहायला मिळतील शंकर मामा नक्कीच आपली कारकीर्द अंडरआर्म क्रिकेटमध्ये गाजवलेले असे खेळाडू पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्यात आला शंकर मामा भोईर यांच्या माध्यमातून रिवर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि नक्कीच 1 धावेसाठी डिक्लेअर स्वरूपात गुणफलक 1 ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 42 धावा 2 चेंडू 42 धावा 10वे षटक मार्गस्थ वारंवार गुणफलक पुढे सरसावण्याचं काम धनंजय यांच्या माध्यमातून होत असताना परंतु आता काहीच वेगळं करावं लागेल त्याचं रिक्वायर रन रेट जसं निर्धाव चेंडू होत आहे तसं रिक्वायर रन रेट वाढत चाललेले आहेत दरम्यान 1 धाव 3 चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या 44 धावा 10व्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील वारंवार नक्कीच प्रहार होत आहे आई एकविरा संघाच्या माध्यमातून परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच विलोभनीय संघर्ष संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या दरम्यान ऑफसाईड दिशेने चेंडू डिक्लेअर झोनला ढकलताना धनंजय यांच्या बॅटमधून 1 धाव पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर अवांतर धावेचा एक्स्ट्राचा जर विचार केला तर संघर्ष संघाच्या माध्यमातून भरपूर अवांतर धावा देण्यात आल्या एकविरा संघाला दरम्यान फुलटोसाचा चेंडू कव्हर करण्यात आला धनंजय यांच्या बॅटमधून शेवटचा चेंडू असेल धावसंख्या 47 धावा शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्याचा काम धनंजय यांच्या माध्यमातून होत आहे आशू सिंग आपल्याला पाहायला मिळतील आणि पूर्णपणे जबाबदारी असेल आशू यांच्यावरती की या शेवटच्या चेंडूवर सुद्धा पुरेपूर धावा आपल्या संघासाठी त्यांनी मिळवून द्यावा त्याच्या अनुषंगाने काहीशी स्ट्रॅटेजी आता एकविरा संघाच्या माध्यमातून आखण्यात आलेली आहे 10 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला 10 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 48 धावा 60 चेंडू 48 धावा आणि जिंकण्यासाठी आता समीकरण असेल 60 चेंडू तर 78 धावा 60 चेंडू 78 धावा नक्कीच रिक्वायर्ड रन रेट 7.8 तर विचार केला अंडरआर्म क्रिकेटचा आणि अजूनही त्यांना एक जमेची बाजू असेल की सेकंड फ्लॉवर प्ले अजूनही शिल्लक असेल आणि त्या 3 षटकामध्ये पुरेपूर धावा आई एकविरा संघाला टोटाव्या लागणार आणि त्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी आखावी लागेल थोडंसं स्ट्रॅटेजिक टाइम एवढं झालेला आहे संदेश थोडी स्ट्रॅटेजी आखतील आतापर्यंत जर विचार केला तर संघर्ष संघाची स्ट्रॅटेजी पूर्णपणे वर्क करताना आपल्याला पाहायला मिळते
सामन्याच्या सुरुवातीला कर्णधारांना विचारत होतं की किती धावा आपण जास्तीत जास्त ठोकण्याचा प्रयत्न करा, तर चेतन भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलं की 100 धावा ठोकण्याचा आमचा मानस असेल. परंतु सुरेख अशी कामगिरी सागर आणि अफसर यांच्या माध्यमातून झाली आणि तब्बल 126 धावा ठोठावण्यात आल्या संघर्ष संघाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर दोन मोठे ब्रेक थ्रू सुद्धा या 10 ओव्हरीच्या 10 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्याच 2 षटकामध्ये संदेश तंबूच्या आशयाला माघारी परतले आणि त्यानंतर एक ट्रम्प कार्ड आई एकविरा संघाचा जगदिल म्हणून होता, त्याला सुद्धा तंबूच्या आशयाला माघारी पाठवण्यात यश आलं संघर्ष संघाला. आता एकच स्ट्रॅटेजी असेल संघर्ष संघाची की धनंजय आणि आशूची ही जोडी लवकरात लवकर ही पार्टनरशिप मोडण्याचा मानस असेल. सागर आणि चेतन यांच्या माध्यमातून स्ट्रॅटेजी आखण्यात येत आहे संघर्ष संघाच्या माध्यमातून. नक्कीच संदेश खेळपट्टीवरती धनंजय आणि आशू यांना काहीसं मार्गदर्शन देत असताना, कारण अजूनही 3 षटकांचा पॉवर प्ले आपल्याला मिळणार आहे आणि त्या 3 षटकांमध्ये पुरेपूर धावा नक्कीच ठोकावे लागतील आई एकविरा संघाला जिंकण्यासाठी. 60 चेंडूत 78 धावा आव्हानाचा जर विचार केला तर एवढं अवघड नाही, दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे. परंतु गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर खूप सुरेख गोलंदाजी खूप सुरेख क्षेत्ररक्षण संघर्ष संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त झालेला आहे. विनंती असेल पंचांना आपण त्वरित सामना चालू करावा. आणि यापुढील सामन्याचा जर विचार केला तर इन ऍक्शन मोड मध्ये सागर भगत विपक्ष अजय भोईर असेल. पंचांच्या भूमिकेत आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील भाऊ कोट. या दरम्यान सुरेख असे चेंडूची हाताळणी निर्धाव असा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख झालं. एक धाव तेवढीच महत्वाची असेल आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करत असताना दोन्ही संघ संघर्ष संघ आणि आई एकविरा संघ गुणफलक 1 पुढे सरसावताना धावसंख्या जरी 49 धावा 11वे षटक मार्गस्थ आहे. 1 धाव आणि अशा रीतीने आई एकविरा संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या सांघिक 50 धावा नक्कीच अजूनही थोडस संघर्ष करताना दिसायचं, परंतु या संघर्षामध्ये खूप सुरेख खेळी धनंजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान पंचांची दोन्ही हात समांतर वाईट बॉल गुणफलक 1 पुढे सरसावताना धावसंख्या झाली 3 चेंडू 51 धावा. या दरम्यान झेलची संधी उडालेली होती, एक ब्रेक तो मिळाला असता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे गाफील राहिले होते. चांगला ब्रेक तो मिळाला असता. केतक त्या ठिकाणी तैनात होते. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर केतक यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार सुरेख असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, परंतु काहीसे गाफील राहिले होते. आणि या दरम्यान रिवर्स स्ट्रिपचा अटेम्प्ट धनंजय यांच्या माध्यमातून 5 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाले 52 धावा. शेवटचा चेंडू असेल 11व्या षटकातील आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा टी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. आशू आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी या शेवटच्या पुरेपूर धावा ठोकण्याची जिम्मेदारी आशू यांच्यावरती असते आणि त्या अनुषंगाने आपलं कार्य करत असताना आशू फलंदाज 11 षटक समाप्त. 11 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 53 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतील केतक. आतापर्यंत सुरेख कामगिरी सर्व गोलंदाज सर्व क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून संघर्ष संघाच्या आपल्याला पाहायला मिळते, परंतु धनंजय पाटील अजूनही खेळपट्टीवरती आपला खेळ दर्शवत आहे. एक धावा काढून संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्याचा हॅलो कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी नक्की पुन्हा एकदा 1 धावा पाहायला मिळते. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि सुरेख असे यशरक्षण या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू धावसंख्या 55 हलकीशी अशी कटावणी पाहायला मिळते धनंजय यांच्या पाठीमागून. 4 चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या झाली 56 धावा
अजूनही 12व्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असलेल्या केतक यांच्यावर नक्कीच प्रहार करण्याचा मानस असेल फलंदाज आशू यांचा, तो पाहूया. दरम्यान आक्रमण थोडंसं झालं, एक धाव नक्कीच मिळालेली आहे. शेवटचा चेंडू असेल 12व्या षटकातील. धावसंख्या 57 धावा. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती आपल्याला आशू पाहायला मिळतील. प्रहार झाला आणि नक्कीच संघर्षाचा संघनाद करणारा चौकार आशू यांच्या बॅट मधून. एक 25 धावांवरती धनंजय आपल्याला खेळताना पाहायला मिळते. 12 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 61 धावा. नक्कीच मी म्हटलं होतं आशू यांच्यावर जिम्मेदारी असेल, आक्रमण होईल, कारण केतक यांच्या विरोधात वारंवार त्यांना पाहायला मिळते. आक्रमण करताना वारंवार आपल्याला पाहायला मिळेल आशू सिंग. आणि नक्कीच आता स्ट्रॅटेजीमध्ये नक्कीच वर्क झालेला आहे. एकविरा संघाच्या माध्यमातून शेवटचा चेंडूवर चौकार आला. त्यानंतर सेकंड पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले असेल. चांगल्या नक्कीच हलक्या हाताने चेंडू पुश केला. 1 धावेसाठी चेंडू डी झोनला ट्रॅव्हल होताना गुणफलक 1ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 62 धावा. नक्कीच सामन्याला कलाटणी देणारे हे 3 षटक असतील. आणि या 3 षटकामध्ये जो संघ उल्लेखनीय कामगिरी करेल त्या संघ नक्कीच विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचेल. या दरम्यान पंचांचा इशारा. डॉट बॉल, 2 चेंडू, धावसंख्या 62 धावा. मार्क वरती चेतन भोईर वारंवार नक्कीच अचूक आणि भेदक अशी गोलंदाजी करत असताना थोडंसं दडपण टाकण्याचं काम कर्णधार चेतन यांच्या माध्यमातून होत असताना गोलंदाजीचा विचार केला तर खूप सुरेख अशी गोलंदाजी. APL पर्वाचा जर विचार केला तर गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच आपली छाप चेतन यांनी वारंवार सोडलेली आहे. या दरम्यान प्रहार झाला, पण तो क्षेत्ररक्षक मी नक्कीच वारंवार म्हणतो संघाचा खूप सुरेख आहे. एक धाव. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 64 धावा. 5 चेंडू 64 धावा. पॉवर प्लेचे हे षटक मार्गस्थ आहेत. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडूत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करण्यात आल्या, कारण गोलंदाजी मार्कवरती तेवढंच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन संघर्ष संघाचा कर्णधार पद त्याच्या माध्यमातून भूषवण्यात येत आहे असे चेतन भोईर. आणि स्वीप शॉट पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोनसाठी 1 धाव धनंजय यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. 13 षटकाचा खेळ समाप्त. 13 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 65 धावा. अजूनही विचार केला तर अजूनही 2 षटक शिल्लक असेल पॉवर प्लेचे. आणि पुरेपूर प्रयत्न आशू यांच्या माध्यमातून मला तरी वाटतं होईल. आणि मगाशी जर विचार केला तर मागच्या 12व्या षटकामध्ये प्रहार झाला आशू यांच्या माध्यमातून, आणि त्यानंतर सुद्धा नक्कीच 4 झालेलं आहे. आक्रमण केलेलं आहे आशू यांनी. म्हटलं होतं आशू यांच्या माध्यमातून नक्कीच होईल, आणि त्याच अनुषंगाने कर्णधाराने त्यांना जिम्मेदारी स्वीकारलेली आहे. पण जर बाईज असेल की बॅटकट आहे, बाईज स्वरूपात ही सिंगल असेल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा काहीसा प्रयत्न झाला. मृणाल पाटील यांच्या विरोधात हे आक्रमण आशू यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चांगलंसं कमबॅक मृणाल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या दरम्यान प्रहार झालेला आहे. धावचीची संधी, आणि नक्कीच
ओव्हरच्या स्वरूपात सुद्धा एक धाव अजून ऍड झाले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालंय धनंजय आणि आशु यांच्या माध्यमातून. थ्रो काहीसा चुकीचा झाला आणि एक धाव एक्स्ट्रा अवांतर धाव मिळाली ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. 4 चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या 72 धावा. गुणफलकाचा जर विचार केला तर नक्कीच आक्रमण झालं पहिल्या चेंडूवरती. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचं तब्बल 7 धावा ठोठावण्यात आल्या या 14व्या षटकात. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा काहीसा प्रयत्न होता. यष्टीरक्षण इथं पाहायला गेलं तर थोडंसं साधारण झालं. जर विचार केला शेवटचा चेंडू असेल 14व्या षटकातील. धावसंख्या 73 धावा. आणि प्रहार झाला आणि नक्कीच खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण केतक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 4 धावा आपल्या संघासाठी रोखण्याचं काम केतक यांच्या माध्यमातून झालंय. 14 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. या 14 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 73 धावा. आणि नक्कीच इम्पॅक्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळते आता ऍड करताना. अजूनही 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 6 षटकांमध्ये 53 धावांमध्ये 36 चेंडू 53 धावा असं समीकरण असेल आई एकविरा संघासमोर. 36 चेंडू 53 धावा. आणि नक्कीच ही निर्णायक ओव्हर असेल मला तरी वाटतं, कारण या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा ठोठवल्या तर दडपण कमी होईल आई एकविरा संघाचं. एक धाव. वारंवार अचूक आणि भेदक अशी गोलंदाजी कर्णधार चेतन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गुणफलक 1 ने पुढे सरसावताना. धावसंख्या झाली 74 धावा. या दरम्यान प्रहार झाला आणि नक्कीच थोडंसं मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळते. वाढत जाते तेवढा सामना जिवंत ठेवण्याचं काम फलंदाज आशु यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या दरम्यान पुन्हा एकदा प्रहार झाला. निर्धाव चेंडू. 3 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या झाली 78 धावा. पुन्हा एकदा चांगला असा प्रहार, परंतु एका धावेने समाधान मानावं लागले. 4 चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या 79 धावा. पॉवर प्लेचे सेकंड पॉवर प्लेचे अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल. पुरेपूर प्रयत्न असेल आशु यांचा मोठा प्रहार नक्कीच मारण्याचा. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. पुन्हा एकदा प्रहार झाला. थोडंसं मिसफील झालं. धावचीची संधी निर्माण झाली, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट धनंजय आणि आशु यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. छोट्या स्वरूपात एक धाव नक्कीच पूर्ण केली. धावसंख्या झाली 80 धावा. 15व्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल. सामना करतील धनंजय. आणि स्वीप स्वरूपात एक धाव. गुणफलक 1 ने पुढे सरसावताना धावसंख्या झाली 81 धावा. जिंकण्यासाठी समीकरण असेल 30 चेंडू आणि 45 धावा. 5 षटकामध्ये 45 धावांचं आव्हान असेल. विचार केला तर नक्कीच अंडरआर्म क्रिकेटचा 81 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी समीकरण असेल 30 चेंडू 45 धावा. नक्कीच काहीसं फारसं आक्रमण पाहायला मिळालं नाही, परंतु गुणफलक पुढे सरसावण्याचं काम धनंजय यांच्या माध्यमातून झालं. वैयक्तिक 30 धावांवरती धनंजय खेळताना दिसत आहेत आणि त्यांना चांगली अशी साथ आशु सिंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण जेव्हा जेव्हा आक्रमणाची गरज भासली तेव्हा आक्रमण आशु यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अजूनही 30 चेंडू खेळायचे आणि पुरेपूर 30 चेंडू जर हे दोन्ही फलंदाज खेळले तर नक्कीच सामन्याला कलाटणी मिळेल. विजयाच्या उंबरठ्यावर एकविरा संघ नक्कीच पोहोचेल. या दरम्यान निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आक्रमण झालं
पण तो क्षेत्ररक्षण काहीच नक्कीच विलोभनीय होत असताना वारंवार संघर्ष संघाच्या माध्यमातून बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आणि प्रत्येक निर्धाव चेंडू थोडंसं दडपणात टाकेलं आहे एकविरा संघाला. त्या अनुषंगाने नक्कीच फलंदाजी आतापर्यंत आशू आणि धनंजय यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. वारंवार आक्रमण होतं आहे आशू यांच्या माध्यमातून. या षटकाचा जर विचार केला तर 3 चेंडूत फक्त आणि फक्त एक धाव खर्च करण्यात आली, कारण आक्रमण झालं परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच सुरेख झालं संघर्ष संघाच्या माध्यमातून. अजूनही 3 षटक 3 चेंडू बाकी येते. 16व्या षटकातील पुन्हा एकदा प्रहार झाला, या ठिकाणी धावचीची संधी परंतु चेंडू काहीसा कॅरी करता आला नाही. 4 चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या 83 धावा. सोळावं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा प्रहार झाला आणि या ठिकाणी दणदणीत खणखणीत असा चौकार. खूप खूप सुरेख अशी फलंदाजी आशू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असतील 16व्या षटकातील. पुन्हा एकदा प्रहार झाला परंतु क्षेत्ररक्षण सुरेख झालं. धावसंख्या झाली 87 धावा. जिंकण्यासाठी समीकरण असेल आता 24 चेंडूत 39 धावा. 24 चेंडू 39 धावा. तीन षटक वैयक्तिक केतक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत. रिक्वायर रन रेट जर पाहायला गेलं तर 9.75चा रिक्वायर रन रेट असेल. म्हणजे जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 10 धावा ठोठावायला लागणारा आहे एकविरा संघाला. या दरम्यान फुलटस असा चेंडू होता, थोडंसं लालच दिलं होतं परंतु संयमी असे पारी धनंजय यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचं आक्रमण त्यांच्या माध्यमातून होत नाही, कारण आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आशिष सिंग. या दरम्यान पुन्हा एकदा प्रहार झाला. नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख झालं परंतु खूपच सुरेख अशी फटकेबाजी आशू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एका धाव्याने नक्कीच समाधान मानावं लागेल. चांगलं कॉलिंग त्यानंतर धनंजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. एक धाव छोट्या स्वरूपात घेण्यात यश, सुरेख अशी फिल्डिंग सागर आणि अफसर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि या दरम्यान फुलटोस चेंडू होता. आतापर्यंत संयमी पारी खेळणारे धनंजय बॅक टू पवेलियन. मोठा मासा घालायला लागलेला आहे. संघर्ष संघाच्या या जाळ्यात अडकलेले आहेत धनंजय पाटील. बत्तीस धावांची खेळी करत धनंजय तंबूच्या आश्रयाला माघारी परतले. आणि धनंजय यांच्या जाण्यानंतर नक्कीच पूर्णपणे जिम्मेदारी असेल तुषार यांच्यावरती. 4 चेंडू धावसंख्या 89 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, 1 धाव. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या 90 धावा. या दरम्यान प्रहार झाला आणि 4 धावा. नक्की जिम्मेदारी होती.
94 धावा जिंकण्यासाठी समीकरण असेल 18 चेंडू आणि 32 धावा. 18 चेंडू तर 32 धावा असं समीकरण असेल. आक्रमणाची गरज होती आणि ती नक्कीच गरज पूर्ण केली. तुषार यांच्या माध्यमातून चांगला अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. पूर्णपणे जिम्मेदारी आता आशू आपल्या खांद्यावरती घेत असताना 18 चेंडू 32 धावा. अजूनही सामना जिवंत आहे आणि हे जिवंत सामना ठेवण्याचं काम आशू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांना साथ देण्यासाठी नक्कीच तुषार यांची सुद्धा चांगली साथ आतापर्यंत लाभलेली आहे. आणि या दरम्यान नक्कीच प्रहार झाला. संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं काहीच सोनं करता आलं नाही. एक धाव त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आणि अशा रीतीने 100 धावा सुद्धा पूर्ण झालेले आहेत. सांघिक आई एकविरा संघाचे खूप सुरेख खेळ आशू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच थोडस लालच दिली होती आणि सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा झालं. 4 चेंडू धाव संख्या 100 धावा. एक धाव शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या 101 धावा. शेवटचा चेंडू असेल 18व्या षटकातील. या दरम्यान पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट बॉल. धावसंख्या झाली 102 धावा. दरम्यान प्रहार झाला. धावचीची संधी आणि या ठिकाणी थोडस नक्कीच साधारण यष्टीरक्षण 2 धावा आणि 18 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 104 धावा. जिंकण्यासाठी समीकरण असेल 2 षटक 12 चेंडू आणि 22 धावा. 12 चेंडू 22 धावा असं समीकरण असेल आई एकविरा संघाच्या समोर. वैयक्तिक षटकांचा जर विचार केला तर शंकर मामा यांचे वैयक्तिक 2 षटक शिल्लक आहे. मुंजू यांचे 1 वैयक्तिक षटक शिल्लक आहे. अजय यांच्या वैयक्तिक 3 षटक शिल्लक आहेत. चेतन मोहीर आणि केतक पाटील यांच्या वैयक्तिक 4 षटक पूर्ण झाले आहेत. 12 चेंडू 22 धावा. नक्कीच पहिला सामना अटाली प्रीमियर लीग 2026 12 चेंडू 22 धावा असं समीकरण. प्रहार झालेला आहे. नक्कीच एक धाव कंप्लीट झाली. गुणफलक 1 ने पुढे सरसावताना समीकरण असेल आता 11 चेंडू आणि 21 धावा. चुरशीची अशी नक्कीच लढत झाली. एक धाव सुरेख अशी कामगिरी सुरेख अशी साथ तुषार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक या षटकाचा विचार केला तर बॅक टू बॅक 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रहार झाला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि छोट्या स्वरूपात एक धाव चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आशू आणि तुषार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3 चेंडूवर बॅक टू बॅक सिंगल्स आपल्याला पाहायला मिळाले. प्रहार झाला. खूप सुरेख प्रहार परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच सुरेख झालं. सुरेख असं क्षेत्ररक्षण शंकर मामा यांच्या माध्यमातून पाहिलं. एका क्रुशियल मुवमेंटला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेपवण्यात एक हातभार असतो क्षेत्ररक्षकाचा आणि तेच काम शंकर मामा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या दरम्यान आपल्याच गोलंदाजीवरती सुंदर असं नक्कीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 5 चेंडूवर 5 सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 109 धावा.
आणि 109 जिंकण्यासाठी 6 चेंडूत 17 धावांचं आव्हान असेल. 126 धावांचं आव्हान होतं. अंडरआर्म क्रिकेटचा जर विचार केला तर 20 षटकामध्ये 126 धावा म्हणजे एक बिग टोटल असते, परंतु हे बिग टोटल चेस करण्याच्या नक्कीच अनुषंगाने खूप सुंदर अशी खेळी झाली. आई एकविरा संघाच्या माध्यमातून मोठा प्रहार करण्याचा आता काहीसा प्रयत्न होता आणि एक नक्कीच या दरम्यान विकेटचं पतन झालं. झालं वैयक्तिक 39 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि सामना नक्कीच एक रंगतदार मोड मध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या दरम्यान प्रहार झाला आणि धावचीची संधी आणि धावचीत सुद्धा झाले. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. जिंकण्यासाठी समीकरण असेल 4 चेंडू 17 धावा. आणि नक्कीच आम्हाला वारंवार सहकार्य करणारे जोया स्पोर्ट्सचे ओनर इम्रान शेख आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर आगत येण्याची कृपा करावी. इम्रान शेख जोया स्पोर्ट्स आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर आगत येण्याची कृपा करावी. नक्कीच वारंवार त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभत असते असे जोया स्पोर्ट्स. एक धाव गुणफलक 110. जिंकण्यासाठी आता 16 धावा. जवळजवळ औपचारिकता शिल्लक आहे, परंतु क्रिकेट आहे काही होऊ शकतो. 2 चेंडू 16 धावा. हलकीशी अशी कटावणी. मला तरी वाटतं या लीग स्टेजच्या अनुषंगाने रन रेट वाचवण्याचं काम आई एकविरा संघाच्या माध्यमातून होत असताना शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 111 धावा. ऑल आउट घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल आणि खूप सुरेख अशी कामगिरी आपल्या संघाच्या माध्यमातून आम्हाला यांच्या माध्यमातून झाले. नक्कीच संघर्ष संघ विजय झाले. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे कौतुक. खूप सुरेख अशी कामगिरी नक्कीच दोन्ही संघाच्या माध्यमातून झालं. नक्कीच